बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्मभूमी ते दीक्षाभूमी हे अभियान सरांनी सुरू केलं. जवळजवळ 16 वर्ष त्याला झाली. मी मगाशीच तळेगावला धम्मरथ आल्यानंतर सांगितलं की सरांचे जवळजवळ 55 व्याख्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतात आणि त्यात धम्म आपल्याला सांगण्याचं काम केलं जातं. मागच्या वर्षी पण आम्ही तयार होतो त्यावेळेस हा वर्षवासाचा आपला ग्रंथ वाचनाचा उपक्रम पाहिला होता आणि आजही हा बघतोय. वर्षवासानंतर किंवा वर्षवासाच्या दरम्यानच हा अभियानाचा आपला कार्यक्रम असतो. वर्षवासाच्या निमित्तानं धम्म समजून घेणं हे पूर्वीच्या काळी सम्राट अशोकाच्या काळात बुद्धाच्या काळात दोन्ही काळात हा भिक्खू संघाकडून चालवला जाणारा उपक्रम होता किंवा वर्षवासाच्या काळात त्यांच्याकडून धम्म समजून घेता येत होता. परंतु बाबासाहेबांच्या नंतर भिक्खू संघाची निर्मिती ज्या प्रमाणात किंवा ज्या प्रकारे व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही. तेव्हा आपण जे भिक्खू आता बघतो ते वेगळ्या प्रकारचे बघतो. जे सरांचं माझं एका विषयावर बऱ्याचदा या विषयावर बोलणं झालं आणि परवाच त्याच बंदिली पुन्हा आता आपल्या इथल्या लोकांना सोडले. उत्तरांचल UP बिहार इकडची शिकलेली मंडळी त्यांनी त्यावेळी धम्म अभियानाला आणली होती आणि त्यासाठी त्यांनी एक धम्म परिषद घेतली होती. तर ह्या भिक्खूंना रोखायचं असेल तर त्यावेळेस जे सम्राट अशोकाने केलं होतं ते पुन्हा आपल्याला व्यवस्थापन करण्याची वेळ आता आली. त्यासाठी आपले हे धम्मी अभियान अतिशय
मोलाचं ठरणार आहे. कारण भिक्खू संघाकडून जे धर्माचं ज्ञान मिळायचं भिक्खू संघ नसल्यामुळे आपण कोणाकडून घ्यायचं. तर आपण जरी भिक्खू नसतो तरी आपण चिवर न घातलेलेच भिक्खू आहोत, बनते आहोत आणि आपण धर्म स्वतःहून समजून घेतला पाहिजे. त्यासाठी आदरणीय सरांकडून आपल्याला जे मार्गदर्शन मिळतं ते महत्त्वाचं आहे. भिक्खू संघ निर्माण होण्यासाठी ह्या लहान मुलांची गरज आहे. त्यांच्यावर त्यांना केंद्रबिंदू मानून आपल्या या मंडळाकडून चांगला उपक्रम राबवला जातो की धम्म आत्तापासून त्यांना समजावून सांगितला जातो. विशेषतः हे मुलं आणि महिला त्यांनी जर धर्म समजून घेतला आणि त्याप्रमाणे जर आपल्या जीवनात तो आचरणात आणला तर खरंच आपल्याला बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की पूर्ण भारत धर्ममय करेल, जे सगळे आपले बुद्ध धर्माचे पाईक असतील असे नाही, पण धर्माची तत्व प्रणाली जी आहे ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवता येईल. आता आमचं फारूक इथे येऊन बसला आहे. सर, हा फारूक प्रत्येक कार्यक्रमात आपले असतो आणि आपले धर्म समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याचा धर्म कुठलाही असू द्या, परंतु धर्म समजून घेतो. हा धर्म आपला त्यांनी एकदा आपल्या बाबासाहेबांच्या बंगल्यावर प्रवचन ऐकलं. त्यानंतर हे धर्माबाबतची जागृती किंवा त्याचं समजून घेणं, त्याचं जिथं जिथं दिसते आपल्या धर्माचं काम तिथे तिथे जाऊन हा समजून घेत असतो आणि त्याप्रमाणे वागतो. त्याला एकच सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं शिका. तो मुलींना अतिशय चांगल्या, त्याला 3 मुली आहेत, चांगल्या शाळेत शिकवतो. मी सांगितलं फक्त मुलींना शिकव, शिकल्यानंतर आपोआपच त्या स्वतःचा विकास करतील. तर हा धर्म जो आहे, आता दीक्षाभूमी धर्मभूमी ते दीक्षाभूमी हा 2 शब्द जर आपण घेतले तर धम्मभूमी जी आहे ती बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारण्याच्या अगोदर किंवा धम्म स्वीकारण्याच्या अगोदर स्वहस्ते बसवलेली बुद्धरूप जे आहे त्याला आपण धम्मभूमी म्हणतो. अतिशय आपलं ऊर्जा देणारं आपलं ठिकाण आहे, आपलं प्रेरणास्रोत ते आहे की जिथून बाबासाहेबांनी भारतामध्ये धर्माचं पुन्हा पुनरुज्जीवन किंवा धम्मचक्र प्रवर्तन करण्याचं काम हे 1954 साली 25 डिसेंबरला केलं आणि त्यानंतर 1956 साली हा विजयादशमीच्या दिवशी धर्म स्वतः स्वीकारला आणि आपल्या लाखो अनुयायांना तो दिला आणि त्यानंतर तो अभ्यासपणे आजपर्यंत तो वेगाने वाढत आहे. पण फक्त धर्माची माणसं वाढवून उपयोगी नाही की आपण त्या धर्माचे जी कार्यप्रणाली आहे, तत्वप्रणाली आहे त्याप्रमाणे समजून घेण्याचं काम केलं पाहिजे. आता 1956 ते आता 2023 हा बराच काळ म्हणजे अर्धशतक उलटून गेले, परंतु तरी देखील धर्म सांगण्याची अजूनही वेळ येत आहे. तर त्याच्यामुळं हे यासाठी होते की आपण फक्त 2 ठिकाणी धर्माचा उपयोग करतो की आपण ह्या जातीचे आहेत किंवा या धर्माचे आहेत दाखवण्यासाठी. एकतर लग्नाच्या कार्यक्रमात असेल किंवा अंत्यविधीच्या कार्यक्रमात 2 वेळी त्रिशरण पंचशील म्हटलं की त्या व्यतिरिक्त आपण धर्माकडे कधी वळत नाही. त्यामुळे ह्या लहान मुलांना केंद्रीभूत मानून जर वेगवेगळे उपक्रम खरोखरी आपण अशा प्रकारे हाती घेतले तर हे धर्म अभियान जे आहे बाबासाहेबांनी सांगितलेला हा रथ आहे, तो रथ पुढे नेण्यास आपल्या सगळ्यांचा हातभार लागेल आणि निश्चितपणे बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यात आपण यशस्वी होऊ असं मला आजच्या दिवशी इथे सांगावंसं वाटतं. आपल्या या महिला त्या 2 मुली खरं तर सर आपलं ऐकायला येतं म्हटले की आज सरांचं व्याख्यान ऐकायचं आल्याने म्हणाले. मला फार ते बरं वाटलं कारण मी पण अशीच सरांची व्याख्यानं बऱ्याच वर्ष ऐकते आणि मग आता थोडा बोलण्याचा प्रयत्न करते. तर निश्चितपणे ह्या 2 मुली पुढच्या वर्षी आमच्याबरोबर मी इथं परत येईल असं आपल्याला इथं आवर्जून सांगते. त्यावेळी आपल्या दोघींचं व्याख्यान मला ऐकायचे तर त्यावेळेस वर्षभर आपल्याकडे आहे आणि त्यांना समजून घेण्यासाठी आपल्याकडे 1 वर्षभर आहे. शिंदे सर आपल्याकडे इथं आहेत. ही मुलं जर करतात तर तुम्ही निश्चितपणे करा. त्यासाठी थोडं वाचन पाहिजे आणि आपल्याकडे एवढी सुंदर जागा आहे आणि ही सगळी मंडळी जी देऊळची आहे ती खरंच अभ्यासू आहे. त्यात अनेक या धर्माविषयी बोलणारे लोक आहेत. त्यांच्याकडून आपण समजून घ्या. पुढच्या वर्षी तुमचं व्याख्यान ऐकायला आम्ही इथे येऊ असं मला आशावाद इथे व्यक्त करते. जय बुद्ध, जय भारत. बिहारामध्ये म्हणजे आमच्याबरोबर काय असणार आमचे भगवान चव्हाण आता नुकतंच वेगळी म्हणजे ते कामकाजी चालले त्यांची 8 वर्ष असतीच आणि आमच्या आत्या गंगाबाई चव्हाण आमचा कुठलाही कार्यक्रम असतो बिहारामध्ये कुणी नसलं त्या पाहिल्या असतात. आणि विशेष म्हणजे 30-35 वर्षापूर्वी महाडला कायम पार्टी भगवान चव्हाण बरोबर इतर यांच्या
त्यांची गायडपट्टी असेल त्यांचे आमचे जुने फोटो आहेत ते आम्ही प्रिंट करून ठेवलेले आहेत. तर ह्या आमच्या असे याच्यामुळं आम्हाला उत्तेजना मिळते. त्यांचं एखादं गाणं ऐकू येत ना मला त्या जमेल गाणं आपल्याकडे आलेलं आहे. आपल्याकडं इकडे यायचं एकच कारण आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देवती 2 व्यक्तींशी माझा पहिला संपर्क आला. तो म्हणजे भगवान चव्हाण, आज ते नाहीये, आणि दुसरी व्यक्ती होती ज्ञानेश्वर चव्हाण. ज्ञानेश्वर गायकवाड यांना मी विसरू शकत नाही, कारण त्यांनी पहिल्या धम्म अभियानाला 2008 साली 20 रुपये दान दिलं होतं. ते आजही आणि देऊळची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आता हयात आहेत, जिवंत आहेत, आणि जे पहिल्या धम्म अभियानाला पहिल्या रथाला 2008ला माझ्या बरोबर आले होते, ते शिंदे गुरुजी. या 2-3 लोक या देऊळचे कधीही विसरता येणार नाही. ही फार चांगली गोष्ट आहे. भगवान बुद्ध असं म्हणतात, शेवटच्या क्षणाला जेव्हा आनंदानं बुद्धाला विचारलं की हे तथागता, मला सांगा, आता तुमचं महानिर्वाण झाल्याच्या नंतर तुमचा वारसदार कोणाला नेमायचा? तुमचा वारसदार कोण असायला पाहिजे? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की माझा वारसदार व्यक्ती असणार नाही. आनंद भगवान बुद्धाचे भाऊ होते, पण तरी बुद्ध काय म्हणाले, आनंद सुद्धा माझा वारसदार नाही, मोगलीपुत्र तिसं माझा वारसदार नाही, महामोगलान वारसदार नाही, सारिपुत्र वारसदार नाही, सुप्पक वारसदार नाही. माझा वारसदार आहे माझा धम्म आणि माझा विचार. तर जो धम्माला पाहतो दररोज, तो मला पाहतो असं समजा. मग आमच्यासारखे दररोज बुद्ध पाहतात की नाही? आम्ही दररोज बुद्ध पाहतो का? मी तुमच्यात बुद्ध पाहतो ना. मी तुमच्यात बुद्ध पाहतो म्हणजे मला दररोज बुद्ध दिसतो ना. चांगला विचार जिथे आहे तिथे बुद्ध आहे. आणि बुद्ध धम्मात येण्यासाठी, जसं ख्रिश्चन धर्मात जाण्यासाठी म्हणा, हिंदू धर्म काय असेल नसेल, ते प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. परंतु आपल्या धम्मात येण्यासाठी काहीही अटीची गरज नाही. फक्त आपल्याला पंचशिला पाळलं, चांगलं वागलं तरी तो बुद्ध. बाबासाहेबांनी हा धम्म जेव्हा स्वीकारला तेव्हा एका केसरीच्या पत्रकारानं बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब, तुम्ही आता बौद्ध धम्म स्वीकारला, पण मग आता रस्त्याने हिंदू माणूस चालला, ख्रिश्चन माणूस चालला, हिंदू मुसलमान माणूस चालला, आणि त्याच्यात तुमचा माणूस जर चालला आणि त्यांच्या गप्पा चाललेले, ते आपले त्या मित्र म्हणून गप्पा मारतायत, पण त्याच्यात तुमचा माणूस कसा ओळखायचा? त्याच्यात तुमचा माणूस कसा ओळखायचा? तर बाबासाहेब म्हणाले, फार सोपं आहे. सगळ्या धर्मांमध्ये आमचा माणूस ओळखणं फार सोपं आहे. आज तुम्ही बघा, नेहरूंचा फोटो लावा, गांधीजीचा फोटो लावा, सरदार पटेल यांचा लावा, मौलाना अबुल कलाम आझादांचा लावा, आणि अगदी काल परवाचे सगळ्यात चांगले उत्तम राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम या सगळ्यांचा लावा, आणि त्याच्यात आपल्या बापाचा फोटो ठेवा. सगळ्यात स्मार्ट कोण दिसतो? बाप. तसं बाबासाहेब म्हणले, अरे म्हणले 10 लोकांमध्ये माझा माणूस ओळखणं फार सोपं आहे. म्हणले का? कसं सोपं आहे? फक्त म्हणले 5 मिनिटं त्याचे 2 मिनिटं ते काय बोलतात, आपापसात ते काय बोलतात ते पहा, मी लगेच तुम्हाला सांगला आमचा माणूस कोण आहे. म्हणलं कसं ओळखणार तुम्ही? माझा माणूस म्हणले धम्माच्या विचाराचा असणार आहे, तो जे बोलेल ते सत्य असतं. माझा माणूस त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं वागणं हे धम्माच्या नियमाला धरून आहे. तो माणसासारखं वागेल, माणसासारखं बोलेल, माणसाची कधीही अवहेलना करणार नाही, तो बौद्ध धम्माचा माणूस. मग तो मराठा असो नाही तो कोणी असो, तो माझा आहे.
या गाभामध्ये तुकोबाने सगळ्यात मोठं ब्राह्मणांच्या विरुद्ध षडयंत्र पुकारलेलं या देवमध्ये. त्यावेळेला ते सांगत होते तुकोबा वेदांचा धामाशीच धावा येराने भार हवा माथा. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेद ब्रह्म अमंगळ. जो भेदाभेद पाळे तो नालायक समजा, तो अधर्म समजा. हे कोण सांगताय? तुकोबा. तुकोबा तुमच्या घराजवळ आहे, आपल्या चव्हाणांच्या घराजवळ तुकोबा आहेत ना, फार लांब नाही. नागपूरमध्ये जाणीतच आहे ना, पलीकडल्या बाजूला नागपूरची. वाईट आम्हाला याचं वाटतं की ज्या ज्या संतांनी बुद्धाला स्वीकारलं आणि बुद्धाचं अनुसरण करून माणसांना शहाणं करायचा प्रयत्न केला, त्या संतांना या देशामध्ये प्रचंड मोठा त्रास झालेला आहे. इतका त्रास झालेला आहे की शेवटी त्यांना येळलोपीची यात्रा संपवावी लागली. आज ज्यांनी त्यांना छळलं, मग ते बुद्ध असो, ते बाबासाहेब असो, ते छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा तुकोबा असो, कोणी असो, आज तुकोबाला छळणारे लोक नाही, मग तेही गेले. तुकोबा जिवंत विचारा. बुद्धाला छळणारी माणसं, बुद्धही गेले, ते गेले, जिवंत कोण राहिलं? बुद्ध. बाबासाहेबांकडे तर कायच वाकड्या नजरेने पाहणारी माणसं होती, आज तेही गेले तोंड वासून. आपला बाप जिवंत आहे. कारण बापानं लिहिलेलं संविधान हे तुमच्या जगण्याचा जाहीरनामा आहे, हे लक्षात. ते संविधान तुम्हाला जगवतं, ते संविधान तुम्हाला जगवतं, ते संविधान तुम्हाला शिक्षण देतं, ते संविधान तुम्हाला भाकर देतं, ते संविधान तुम्हाला माणसात आणण्याची ताकद निर्माण करून देतं. त्याला खऱ्या अर्थानं खरा पवित्र ग्रंथ म्हणतात. खरं तर या देशातल्या माणसांनी सकाळी उठल्याबरोबर या देशातल्या माणसांनी आपलं सोडून द्या, पण इतर लोकांनी सकाळी उठल्याबरोबर त्यांनी संविधानाचं दर्शन करून मग कामाला जावं, तसं पाहिलं तर. कारण त्याला कामाला जाण्याचा अधिकार कोणी दिला? संविधानाने. त्याला कामावरचा पगार मिळण्याचा अधिकार कोणी दिला? काय दिलं नाही संविधानाने? विचार करा. परंतु नेमकं असं झालं की बाबासाहेब नावाचा महामानव हा एका ठराविक जातीमध्ये जन्माला आल्यामुळे काय झालं, तो अस्पृश्य ठरला गेला. माणूस अस्पृश्य ठरवणार हो, तुम्ही माणसाला अस्पृश्य ठरवणार, पण माणसाचे विचार अस्पृश्य असतात का? कधीच. ज्याला तुम्ही अस्पृश्य म्हटलं त्यांनी अंबानीपासून तर चिंबानीपर्यंत सगळ्यांपर्यंत सगळ्यांना धंद्याचा, जगण्याचा, कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार दिला ना. आज सगळे जगतात ना. अंबानी, चिंबानी कोणामुळे जगतात? बाबासाहेबांचे. त्यानं नाही वर्गीकरण केलं माणसामध्ये, हा असा तो तसा, तो तसा तो तसा, त्याने वर्गीकरण नाही केलं. वर्गीकरण केले इथल्या व्यवस्थेने. आणि म्हणून संविधानामध्ये कलम क्रमांक 14 ते 21, भारतीय संविधान कलम क्रमांक 14 ते 21 मध्ये बाबासाहेबांनी माणसाने कसं जगावं, माणसाच्या जगण्याचे अधिकार दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचे अधिकार दिलेले बाबासाहेब. खरं तर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही देवळामध्ये म्हणा, जो देवाचा पवित्र ग्रंथ असेल त्याच्यानंतर संविधान ठेवलं पाहिजे. आणि कोणताही ग्रंथ, ज्ञानेश्वरी असो, काही असो, तो वाचण्यापूर्वी तो वाचण्याचा अधिकार कोणी दिला? म्हणून संविधानाचे पहिले 5 पानं वाचावे, तर मग खऱ्या अर्थानं ग्रंथ सुरू करायला पाहिजे. परंतु मुळात संविधान लिहिलं अस्पृश्य माणसाला, असं यांचं म्हणणं. तसं पाहिलं तर तुम्हाला सांगू का, रामायण ज्यानं लिहिलं तो कोण होता? वाल्मिकी. वाल्मिकी जातीनं कोण होता? अस्पृश्यच होता ना. वाल्मिकी कोण होता जातीनं? अस्पृश्यच आहे. ज्यानं महाभारत लिहिलं व्यास तर त्याहून अस्पृश्य आहे. व्यास त्याहून अस्पृश्य आहे. संविधान कोणी लिहिलं? बाबासाहेबांनी. बाबासाहेब अस्पृश्य. मग वेड्यांनो, अस्पृश्यानं लिहिलेलं रामायण तुम्हाला चालतं, अस्पृश्यानं लिहिलेलं महाभारत चालतं, अस्पृश्यानं लिहिलेलं संविधानावर तुमचा देश चालतो, तुमचं जगणं चालतं. याचा अर्थ अस्पृश्य किती श्रेष्ठ आहे.
किती श्रेष्ठ आहेत. आपल्याला आपल्यातला श्रेष्ठपणा कळायला पाहिजे की आपण कोणाचे वारसदार आहोत. ज्याचे वारसदार आहोत आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. ज्याच्या नावानं आपण वारसदार म्हणून आपली इमेज उभी करतो, चुकूनही त्या महामानवाचा अपमान होईल असं तुम्हाला मला आपल्याला वागता येणार नाही. कारण तो माणूस सिलवंत होता, कुलवंत होता, विचारवंत होता आणि जातीवंत अभ्यासू होता. त्यांच्यासारखा अभ्यास मला करता आला. आज बायको नवऱ्याला सोडून एक दिवस राहत नाही आणि नवरा बायकोला एक दिवस सोडून राहत नाही. लग्न झाल्यानंतर बाबासाहेब शिकायला लागले. विचार करा तुम्ही, 2-2 वर्ष लंडन मध्ये राहणं, न्यूयॉर्कला राहणं, शिकागोला राहणं, इकडे राहणं, केम्ब्रिजला राहणं, अमेरिकेला राहणं. विचार करा तुम्ही बाबासाहेबांच्या प्रपंचाचं किती वाटलं झालं. कसं पाहिजे किती वाटलं झालं. प्रापंचिक सुख त्यांना नाही मिळालं. आपल्या मायला रमायला सुद्धा प्रापंचिक सुख नाही मिळालं. परंतु त्यांनी ठरवलं होतं की आपण जरी सुखी नाही झालो तरी चालेल, आज आपलं रक्त सांगलं तरी चालेल, पण आपल्या रक्तातून उद्या जे पैदास होणारे निर्माण त्याला भाकर मिळाली पाहिजे, त्याला अंगाला कपडा मिळाला पाहिजे, ते शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणामुळे माणूस शहाणा होतो. तुमच्या समोर बसलेले श्रीधर गुरुजी, तुम्हाला माहिती आहे श्रीधर गुरुजी? श्रीधर गुरुजींचे काय होत होतं माहिती तुम्हाला? अंगात येत होतं. गुरुजीच्या अंगात येत होतं. जेव्हा चांगल्या विचाराचा स्पर्श झाला, बाबासाहेबांच्या विचाराचा स्पर्श झाला, त्यांनाच कळलं अंगात आणले ढोंग आहे. आज माणूस कसं उभं राहिलं? बदलला ना माणूस. जो धम्म माणसाला बदलवतो तो खरा धम्म आहे, आणि जो धर्म माणसाला बोंबलं थिंडायला लावतो तो धर्म असतो. धर्म आणि धम्म याच्यातला हा फरक आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना धम्म कळणं अत्यंत गरजेचं आहे, आणि तो धम्म लोकांना, इतरांना समजून देण्यासाठी या धम्म अभियानाचं प्रयोजन आहे. आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी आम्ही तुमचा आशीर्वाद घेऊन पुढे जात असतो, तुमच्या शुभेच्छा घेऊन पुढे जात असतो, आणि प्रत्येक ठिकाणी मीच बनवलेले आहे. त्याच्यामुळे आणि पण सरांना या ठिकाणी धन्यवाद देतो की गेले 16 वर्ष, 15 वर्ष संपलेले हे 16 वर्ष कोणी येऊ, कोणी नाही येऊ, कोणी रुसो, कोणी फुगो, कारण का धम्माचं जरी काम असलं तरी आपल्यामध्ये रुसवा आणि फुगवा आहे. पण गेल्या 16 वर्षामध्ये आपण सर्व या भागातील सर्वच, मी माझं एकट्याचं कोणाचं नाव घेणार नाही आणि मी काही एकटा या कार्यक्रमाचा संयोजक नाहीये, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच या कार्यक्रमाचे संयोजक आहे. गेल्या 16 वर्ष आपण त्यातले 1-2 वर्ष जर सोडले असेल तर गेल्या अनेक वर्षापासून विकासनगर, किवडे परिसर आणि देवरोड हा सातत्याने सरांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. आणि आम्ही हमेशा सर, कारण का या ठिकाणी मानणारा प्रत्येक व्यक्ती बसलेला हा सर्वप्रथम धम्माला मानतो, तथागतांना मानतो, बाबासाहेबांना मानतो. त्याच्यानंतर मग कोणी राजकारण करायचं असलं तर त्यांनी करा, हे त्यांचा वेगळा विषय असतो राजकारणाचा, आणि या रथाचा कुठल्याही प्रकारचा विषय नाही. फक्त हा धम्मरथ आहे आणि धम्माचा प्रसार आणि प्रसार या ठिकाणी व्हायला पाहिजे. गौजेच्या उद्घाटनाच्या वेळेस रविवारी आम्ही 5 वाजतापासून त्या ठिकाणी होतो. त्यानंतर गौजे गावचे पूर्ण ग्रामस्थ, सरपंच असतील, उपसरपंच असतील, आपला JCP वाले जरा 5 मिनिटं बंद करा. अरे सांगतो त्यांना 5 मिनिटं बंद करा म्हणा. गावा म्हणा, नाही तर 5 मिनिटं बंद करा. गौंजेमध्ये धम्मरथ तयार होतो, आणि तो तयार झाल्यानंतर तिथली प्रथा आहे का तिथला ग्रामस्थ संपूर्ण सरपंच, उपसरपंच, घंटामुक्तीचे अध्यक्ष, पोलीस पाटील आणि सर्वच मराठा समाजातले लोक त्या रथाचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी येतात. सरांना एका बोडके नावाच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला की सर हे नेमकं काय आहे, तुम्ही हे अभियान राबवता, हे नेमकं काय आहे? मग सरांनी त्यांनी सांगितलं, मुसावादा वीरमणी. सरांनी
श्रीशरण पंचशील मधलं 5 शील जी आर त्यांना सांगितले आणि एवढे पडून सांगितले. आता मी त्याच्यावर करणार सर त्यांच्या भाषामध्ये बोलतील, मला तेव्हा अधिकार नाहीये. सरांनी 5 शील त्या मराठा समाजांना त्या ठिकाणी पटवून सांगितले, त्यांनी पटलं. तर हे कार्य किती महान आहे. हे तथागत हे मराठा समाजाचे सुपुत्र आहेत, ओबीसी आहे, शेतकऱ्यांचा मुलगा आहे, हे तुमचे आहे आणि तुम्ही हे करायला पाहिजे. यांचा प्रसार आणि प्रसार तुम्ही करायला पाहिजे. यांना कुठं आणून बसवलं, महार समाजाच्या लाईन मध्ये आणून ठेवलं. एक ओबीसी समाजाचा तथागत गौतम बुद्ध, एक महार समाजाचा हे करून ठेवलंय. सरांनी बरेच काही उदाहरण दिलेले आहे. आज मी त्या विषयावर जाणार नाही. या सर्वप्रथम या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करून 2-2 मिनिटं आपल्या मान्यवर मनोगत व्यक्त करून आपण जास्त वेळ घालणार नाही. सरांचं या ठिकाणी नाही झालं 2-2 मिनिटं. स्वागत. या ठिकाणी तुषार भाऊ जगताप सुपुत्र आणि या ऐतिहासिक धम्मभूमीला, आपल्या ऐतिहासिक धम्मरथाला ज्यांचं सातत्याने खूप मोठं कष्ट आहे, त्यांचाच वाढदिवस पण आहे. व त्यांचा वाढदिवस आपण नंतर या ठिकाणी केक कापून संपन्न करणार आहोत. तत्पूर्वी मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी गुत्ती द्या. असं आहे ना, पुढे आहे ना. या ठिकाणी दुसरं मी ज्यांचं स्वागत करतो ते अंकुजी धावारे. खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून या धम्मरथासाठी खूप काही मेहनत करतात. त्यांचा सन्मान या ठिकाणी संदीपजी जांभूळकर आपल्यास विनंती करतो, त्यांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. अंकुजी धावारे सर खूप मेहनत घेतात. पूर्ण या सर, जास्त वेळ घेणार नाही. प्रसिद्ध उद्योजक माझे मित्र श्याम प्रीतमजी शिंदवानी यांचा सन्मान या ठिकाणी राजनदी रामराजे करतील असे मी त्यांना विनंती करतो. धर्ममित्र जी गायकवाड यांचा सन्मान अजय बखाऱ्या करतील. धम्मरथाचे दुसरे सारथी साधूजी कांबळे, निलेजी तडके. आपण पुढे आपण धम्मरथासोबत नेहमी आपलं सहकार्यातील निलेजी तडके यांच्या या ठिकाणी सन्मान होणार. ढवळे सर, रमेश कांबळे, फडू रमेशजी कांबळे, या रामभाऊजी मनोरे, या वॉल लवकर आहे. या लवकर गुलाब. ठीक आहे चालेल. प्रथमेश त्रिवंद्र आज आपल्या या परिसरामध्ये धम्मभूमी तर दीक्षाभूमी असा हा धम्मरथ 16 वर्ष आपल्या परिसरातनं गावोगावी फिरून आपल्या धम्मभूमीपासून ही जी सुरुवात होते ते पुणे स्टेशन नगर मार्गे तर असा तो प्रवास एक 7 दिवसाचा
आणि दिबा बागुल सर आणि त्यांचे सहकारी की आमचे मित्र जगताप अगदी फार मोलाचं कष्ट करतात आणि ते हा रथ राबवतात आणि या रथाचं फक्त आपण स्वागत करतो, पण रथ राबवणं फार मोठं कठीण काम आहे. आज 16 वर्षे जो करतो आज त्यालाच माहिती आहे की आजपर्यंतची परिस्थिती काय आहे आणि काय नाही. पण आपण कमीत कमी या रथाच्या स्वागत करण्यासाठी तरी आपल्या घरातल्या परिवारातला एक 10 मिनिटं तरी वेळ आपण समाजाने द्यायला पाहिजे. आणि माझी एकच विनंती आहे की ह्या वर्षी जरी कमी असेल तर पर्यटकांनी आपल्या कुटुंबातल्या परिवाराने रस्त्यावरती 10 मिनिटं यायला काही हरकत नाही. हा समाज बांधवाचा विचाराचा आणि धम्माचा हा गाडा चालवायचा आहे. तुम्हाला सहजासहजी फक्त इथं येण्यासाठी, दर्शन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी आलं पाहिजे. मी ह्या धम्मरथाला हार्दिक अशा की माझ्याकडलं कुटुंब परिवाराच्या वतीनं आणि विकासनगरमधल्या सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो. आणि बागुल सरांनी आत्ताच सांगितलंय की मला उद्याची तयारी करायची आहे, तर वेळ जास्त माझा घेऊ नका. तर मी सरांना विनंती करतो की मी थोड्याच वेळामध्ये आपलं भाषण करतो. जय भीम. अविनाश भाऊ 2 मिनिटं शुभेच्छा. सर्वांना सविनय जय भीम. आजच्या या आनंदाच्या क्षणी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने आपण आता या धम्मरथामध्ये सहभागी झाला आहात. खरंच खूप मौल्यवान आणि खूप छान समाजकार्याप्रती आपण काहीतरी समाजाला देणं लागतो. आणि या देण्याच्या लायबिलिटीच्या अगेन्स्टमध्ये प्रोफेसर बागुल सरांनी गेली 15 वर्ष हा धम्मरथाचा चलो धम्मभूमी नागपूर हा धम्मरथ जो खूप कष्टाने आणि नियोजनाने आजपर्यंत त्यांचा हा प्रवास खूप छान आणि अजूनही आयुष्यभरामध्ये असाच हा प्रवास आणि धम्माचा प्रसार. सोबत आमचा मित्र तुषार आहेच, तर आम्ही सर्व सोबत आहोतच. समाजाला धम्म समाजाला हवा. आपण ज्या धम्मात जन्मला आहोत तो बौद्ध धम्म, या बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करणं हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी बागुल सरांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना माझा सविनय जय भीम. त्यानंतर 2 मिनिटं फक्त धम्ममित्रजी शुभेच्छा देतील, त्यानंतर डायरेक्ट सर बोलतील. उपस्थित धम्मबंधूंनो जय भीम. खरोखरच हा गेल्या अनेक वर्षापासून चाललेला जो स्तुत्य कार्यक्रम आहे, एक वेगळी परंपरा, एक वेगळा आशय घेऊन निघालेला हा जो धम्मरथ देवळभूमी ते देवळ नागपूर दीक्षाभूमी, तर अखंडपणे ही परंपरा 15 ते 16 वर्षापासून चालू आहे. लोक अनेक कार्यकर्ते, अनेक पंचक्रोशीतील लोक यासाठी राबतात. परंतु जे चैतन्य निर्माण व्हायला पाहिजे सर, ते चैतन्य घराघरात मनामनात जे चैतन्य निर्माण व्हायला पाहिजे ते चैतन्य निर्माण झालेलं दिसत नाही. आम्ही अनेक वर्षे या रथाचं स्वागत धम्मक्रांती विहार विकासनगर देवळीच्या वतीने करत आलेलो आहोत. काही काळ हा विहार बंद पडलेला आहे आणि खरं तर धम्मरथाचं स्वागत आम्ही त्याच ठिकाणी करत होतो. आणि प्रत्यक्षपणे जरी नसलो सर तरी अप्रत्यक्षपणे अनेक मार्गाने आम्ही सहकार्य करतो. म्हणून त्या सहकार्याबरोबर आमच्या शुभेच्छा पण तुमच्या पाठीशी असतात, धम्मरथाच्या पाठीशी असतात. खरोखरच आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. जरी रथाच्या सोबत नागपूरपर्यंत येऊ शकलो नाही तरी तुमच्या विचारांच्या सोबत आहोत. या धम्मरथाला शुभेच्छा देतो. मी आज कोणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. सरांची परमिशन घेऊन 2 मिनिटात एक भरवण्यात पंकज तंत्रपाडे आणि निखिल तंत्रपाडे, अभिज्ञा आणि तुषार भाऊ या इथं पुढे असं
सरते तुम्ही पाहिलं असेल केक कापण्यासाठी आता चाकू देत असतात. Ready mode. Line in. Bluetooth mode. हॅलो, केक कापण्यासाठी चाकू पण देतात आता. पण माफ करा, भावनेच्या भरात आपण फार गंभीर चुका करत आहोत. चपातीला भाकरीला कधी आपण कात्रीने किंवा चाकूने कापून देत नाही कोणाला, ते अन्नच आहे. आणि तसं पाहिलं तर केकचा आणि वाढदिवसाचा असा काही संबंध नाही. बौद्ध धर्मात तर नाहीच नाही. ही इंग्रजांनी लावलेली हलकट सवय आहे. हरकत नाही, हरकत नाही. कारण ते वाढदिवस म्हटलं की मग ते आलं त्याच्यात, असं ते होऊ शकतं, इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याला कापणं हा अत्यंत अन्नाच्या विरुद्ध केलेलं बंड आहे. दुसरी गोष्ट, आपण वेडेपणा असा एक दुसरा करतो. त्या वाढदिवसाच्या दिवशी त्या लेकराच्या साक्षीने 4-5 मेणबत्त्या लावतो. मेणबत्ती हे कशाचं प्रतीक आहे? स्वतः जळून दुसऱ्याला. भगवान बुद्धाच्या पुढची मेणबत्ती एकदा पेटल्यानंतर आपण बंद करणार आहोत का? फुकणार आहोत का? कारण ते काय जीवन आहे. जगाला प्रकाश देणं आपण जिवंतपणाचं लक्षण आहे. आपण त्यांच्या आसपासच्या मेणबत्त्या लावतो आणि आपल्या लेकरालाच फुकायला लावतो, लेकरालाच मारून टाकतो. तिथंच करायचं, तिथंच फेडायचं, अशी वाईट प्रवृत्ती आहे. कृपा करून समजा केक तुम्ही आणलाच तर त्याला कापू नका आणि लेकराच्या समोर त्या मेणबत्त्या लावू नका आणि लेकराला मारून टाकू नका. तसंच आहे. आता केक खायचा असेल तर कसा खायचा ते मी सांगतो. जर बौद्ध धर्माचे तुम्ही असाल तर, इतर असेल तर त्यांनी अनुकरण करावं. कारण आईला आई म्हणण्यात सगळ्या जातीला काही वाईट नाही त्याच्यात. लेकरांना आपल्याला पुढचं जर भवितव्य द्यायचं असेल म्हणून या ठिकाणी मी तिन्ही लेकरांना हा केक भरवणार आहे. आणि जेव्हा मी काही गोष्टी बोलेल तुम्ही सगळ्यांनी साधू साधू म्हणायचं आणि टाळ्या वाजवायच्या. आता याच्यात लहान कोण आहे सगळ्यात? इकडे अगोदर तिला देऊयात. आता ही लहान आहे ना. आता चाकू नाही, चमचे. हा, तुझ्या चमच्याने तुला देतो. 2 चमचे आहेत. जास्त चमचे वापरू नको सर, आयुष्यात वाटू होईल चमच्यांमुळे. आयुर आरोग्य संपत्ती सर्व संपत्ती मेव ततो निबान संपत्ती इनाते समिज्जतु. आता तुषारला देतो ना. काय वाजवा. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, and the summer tonight. घरामध्ये सगळ्यांनी ते केक आणलेला आहे आणि हॅपी बर्थडे हे म्हणताना तो स्प्रे केलेला आहे डोक्यावर, तोंडावर, इकडे तिकडे. आणि तो स्प्रे म्हणजे काही दुसरं तिसरं काही नसतं, ते केमिकलच असतं, ते जळणारच असतं. आणि तरी काय झालेलं आहे, त्या लेकराचं डोकं बिकं जळालेलं आहे. म्हणून कृपा करून जे आता नवीन काही फुटाणे आलेले आहेत हे सगळे नाशाचे कारण आहेत, ते करू नका. असो, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व याच्यासाठी ज्या ज्या महान व्यक्तींनी, मग त्याच्यामध्ये सर्व जातीमध्ये विभागलेले सर्व महामानव, आम्ही जातीत विभागले त्यांना, म्हणून सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आणि धम्म अभियानाच्या या 16व्या वर्षी या देहूरोडमध्ये जिथे रथ तयार होतो, जिथून निघतो आणि जिथं तयार होतो, या आमची जी मोठी कमिटी आहे त्या कमिटीचे देहूरोड विभागाचे प्रमुख आदरणीय तंत्रपाळे साहेब, त्याचप्रमाणे
आमच्या या देवरुड विभागाचे आणि मावळ आणि परिसराचे संघटक तुषार जगताप, आमचे सर्वच माझे सहकारी राजूनाना कांबळे असतील, अंकुश धावारे साहेब असतील, रमेश कांबळे असतील, आमचे सर्व सहकारी, आपल्या इथले निलेश असेल आणि आपले इथले सगळेच कार्यकर्ते बांधवांनो, धम्ममित्र त्यांचं नाव मला माहीत नाही, परंतु त्यांनी 2 मुद्दे फार महत्त्वाचे मानले की जे मला थोडंसं निश्चित बरं वाटेल सांगायला. तुम्हाला खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा तुम्हाला रथ दिसतो, तुम्हाला बागुलसर दिसतात, तुम्हाला प्रवचने ऐकायला मिळतं, पण ही गोष्ट सध्याच्या काळात म्हणावी एवढी सोपी राहिली नाही, अजिबात सोपी राहिली, फार अवघड गोष्ट. बरं, तयार झाल्याच्या नंतर जेव्हा हा गावोगाव जातो, प्रत्येक गावाची प्रथा वेगळी आहे, प्रत्येक गावाची माणसं वेगळी आहेत, प्रत्येक गावाची सगळे रिवाज वेगळा आहे. 6822 जातीमध्ये विभागलेला हा देश आहे. माझ्या समोर सगळ्या जाती धर्माची लोक जेव्हा येतात तेव्हा बुद्ध सांगणं, बाबासाहेब सांगणं, तुकोबा सांगणं, छत्रपती शिवराय सांगणं किंवा सर्व महामानव सांगणं अत्यंत गरजेचं असतं आणि अत्यंत अवघड असतं. आणि हे अवघड काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, असं मी समजतो की बाबासाहेबांनी हे माझ्यावर सोपवलं. असं जर प्रत्येकाला वाटलं असतं की बाबासाहेबांचं काम मला करायचंय, माझ्यावर सोपवलं, असं जर प्रत्येक जण म्हटलं असता तर आपल्या चळवळीचं एवढं मोठं वाटोळं झालं नसतं. हे लक्षात आम्ही समजलं नाही की मला हे बाबासाहेबांनी सांगितले, मला हे करायचंय, असं आपण केव्हाच म्हटलं नाही. ते म्हणायला पाहिजे होतं. मला फार वाईट वाटतं काय काय गोष्टींचं. आई, आजची आई, ती कुठल्याही जातीची असो, आई आई असते शेवटी. कारण असं नाही की ब्राह्मणाची आई श्रेष्ठ आणि सगळ्यात खालच्या दर्जाची आई कनिष्ठ, असं काही नाही. आई आई असते. आज सगळीकडे आज लाल साड्या होत्या, बरोबर आहे ना? इंदुरीमध्ये आमचं स्वागत करण्यासाठी आपल्या महिला आल्या होत्या बौद्ध समाजाच्या, त्याही लालमध्येच होत्या. मला कळत नाही याच्यासाठी सावित्रीबाई मेली का? याच्यासाठी तिने तुम्हाला शिक्षण दिलं का? याच्यासाठी ती उपाशी मेली का? सावित्रीचा अंत अत्यंत करून झाला बरं, लक्षात घ्या. खरं तर सुरुवातीच्या काळात जेव्हा तिने ठरवलं की मला हे जमणार नाही, फुले म्हणाले की सावित्री, एवढुल्या पोरीचं लग्न करतात लहानपणात, फ्रॉक घालणाऱ्या वयात तिचा नवरा मेलेला असतो, जेव्हा तिला हेही माहित नाही विधवा काय चीज आहे, अशा मुलीच्या डोक्याचे केस काढतात, केस वपन करतात आणि त्या मुलीला विधवा म्हणून आयुष्यभर राहावं लागतं. आणि तारुण्यामध्ये आल्याच्या नंतर कोणीतरी तिच्यावर बलात्कार करतं. सर्रासपणे होत होते त्यावेळेला बलात्कार. आता कोणाकडनं होतं ते हा फार डिटेल माझ्याकडे इतिहास आहे, पण सांगा, आता सांगायची गरज नाही. तेव्हा फुले असं म्हणतात की या मुलींना काही कळत नाही. जर मुलींना आपण शिक्षण दिलं तर या मुली किती मोठ्या होतील, या मुली किती छान बोलतील. आणि सहजपणे त्यांनी एक दिवस नांगरणी चालू असताना जेव्हा सावित्रीबाई जेवण घेऊन आली, त्यावेळेला फुले सावित्रीला सांगतात, सावित्री, या ग्रंथांच्या बुकामध्ये काय लिहिलंय हे लेकीबाईंना कळत नाही, त्यांचा नाश त्या बुकात आहे. कारण त्या बुकातच लिहिलेलं आहे की बाई जर शिकली तर तिचं वाटोळं होईल, धर्माचं वाटोळं होईल. हे सगळं सांगितलेलं आहे. आपण या बायांना शिकवण्यासाठी काहीतरी करूयात. म्हणजे काय करायचं? काय ना म्हणले, तू
फक्त शाळा शिक आणि मग तू शाळा काढूयात आपण. ती म्हणली बा मला काय सांगू नका शिकायचं, तुम्ही शिकलात नव्हे हो, मला तुम्ही भाकरी थापायला सांगा 50 सोडून 100 भाकरी थापायला सांगा, थप्पा थप्पा थापून देईल, पण शिक्षण मला सांगला. तेव्हा महात्मा फुले सावित्रीबाईला म्हणतात एक चांगली गोष्ट आपल्या धर्माच्या पाठीमागे सिंधुमाई आहे, प्रत्येक घरात आता ते होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. तेव्हा फुले म्हणतात की सावित्री, ज्वारीच्या एका दाण्यानं जर स्वतःला गाडून घेतलं नाही तर उभं कधीच निर्माण होणार नाही, तुला मला गाडून घ्यावं लागणार आहे. गाडलं ना त्यांनी स्वतःला गाडलं म्हणून तुम्हाला रंगीबेरंगी साड्या दिसायला लागले का? मी जाहीर निषेध केला होता काही वर्षापूर्वी, जेव्हा आपल्या देशातली पहिली स्त्री राष्ट्रपती झाली. आपल्या देशातली पहिली स्त्री जेव्हा राष्ट्रपती झाली आणि राष्ट्रपती झाल्याबरोबर ती सारसबागेच्या गणपतीला गेली. ती गणपतीला गेली याच्याबद्दल मला दुःख नाही, ती गणपतीला गेली याच्याबद्दल दुःख नाही. माझं दुःख हे होतं, तिला कळायला पाहिजे होतं की या पदावर मला कोणी पाठवलं. ती जर सावित्रीबाईंना पहिला हार घातला असताना तिला 1000 वेळा सॅल्यूट केला असता. झालंय काय आमचं की ज्यांनी ज्यांनी आमच्यासाठी रक्त ओकलं, ज्यांनी ज्यांनी आमच्यासाठी आयुष्य वेचलं आणि ज्यांनी ज्यांनी आमच्यासाठी मरण पत्करलं, हे महामानव आपल्याला कळालेच नाही. आणि ते न कळल्यामुळे आज समाज द्वंद्व अवस्थेत आहे, द्विधा अवस्थेमध्ये आहे. द्विधा अवस्थेत समाज आहे आणि द्विधा अवस्थेमधला समाज जेव्हा असतो तेव्हा समाज कधीही शहाणा होत नसतो, कधीच होत नसतो. म्हणून आम्हाला सावित्रीबाई कळणं हे तितकंच गरजेचं आहे, आम्हाला जिजाई कळणं तितकंच गरजेचं आहे, तीही कळणं गरजेचं आहे. तिने काय साधा वनवास भोगला नाही. 7-8 वर्षाचं लेकरू घेऊन जिजाऊबाई साहेब 7-8 वर्षाचं लेकरू घेऊन कुठं आलेली? महाराष्ट्रामध्ये आलेली. ते कुठं होते राहायला? तिकडं कर्नाटकात. तिथून इथं आले आणि इथं आल्याच्या नंतर लक्षात घ्या, इथे आल्याच्या नंतर त्यावेळेला आदिलशहाचा सरदार रायाराव यांनी अख्खं पुन्हा जाळून टाकलं होतं. आणि दारोवाला पूल जिथे आहे त्या ठिकाणी त्यांनी जाताना एक पहार ठोकली होती. त्या पहारीला तुटकी चप्पल होती, फुटलेली कवडी होती आणि तुटलेलं सूप होतं. त्याचा अर्थ असा होता की आता इथे परत माणसाची वस्ती निर्माण होणार नाही, कारण मी त्याला शाप दिलाय. पण जेव्हा बाल शिवाजी, तेव्हा ते खेड शिवापूरला राहत होते, बाल शिवाजी खेळता खेळता कात्रच्या घाटामध्ये जेव्हा खाली आले आणि एक दिवस त्यांनी जिजाबाई साहेबांना विचारले की महासाहेब, पुनवडी म्हणतात ते कुठे आम्हाला दाखवा. पुण्यालाचं नाव तर पुनवडी, आम्हाला दाखवा. आणि जेव्हा ते खाली दाखवायला आणले तेव्हा ती पहार पाहिली आणि पहार पाहिल्याच्या नंतर छत्रपती शिवराय बाल शिवाजी त्यांनी विचारलं की महासाहेब हे नेमकं काय? महासाहेबांनी सांगितलं की राजे, तुला ती पहार तोडायची. ती पहार तोडून घेतली आणि याच पुण्यावर जे जाळून टाकलं होतं त्या पुण्यामध्ये काय केलं? सोन्याचा नांगर फिरवला. सोन्याचा नांगर का फिरवला? तर इथं सोन्यासारखी माणसं तयार व्हायला पाहिजे, चारित्र्यवान पुरुष घडायला पाहिजे, चारित्र्यवान स्त्रिया घडायला पाहिजे. ही जिजाबाई साहेबांची भूमिका ना. काल परवा रमाईचं तर काल परवा आहे. काल परवाची रमाई देखील आम्हाला कळाली नाही. जर कदाचित त्या सर्व महामाता जर आम्हाला समजल्या असत्या तर आजचं चित्र वेगळं असतं. धम्म अभियानाच्या धम्मरथाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर अशी जवळजवळ 50 ते 52 व्याख्यानं होतात आणि आता तर इतर जातीची लोक आपलं ऐकायला येतात. कारण आम्हाला बाबासाहेबांनी हे सांगितलं की तुमचा धम्म श्रेष्ठ आहेच, तुमचा धम्म श्रेष्ठ आहेच, पण तो
तो श्रेष्ठ आहे की नाही त्यासाठी इतर सगळ्या धर्मांचा अभ्यास करा. बाबासाहेबांचा तेवढा शब्द मी ऐकला आणि सगळ्या धर्माचा अभ्यास केला. सगळ्या धर्माचा केला. आणि जेव्हा कुठल्या धर्मावर मी बोलतो 2006 पासून चॅलेंज केलेले आहे. बागुल सर ज्या विषयावर बोलतील त्या विषयातला एक शब्द जरी चुकला किंवा एक मुद्दा जरी चुकला तर 1 लाखाचं बक्षीस आहे. पण 2006 पासून अजून एकही माहितीला आलं नाही. हे बाबासाहेबांची देण आहे. हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की आपली विद्वत्ता जी आहे ही समाजासाठी खर्च होणं गरजेचं आहे. बाबासाहेब किती शिकले? MA, PhD, BSc, LLD, DLED, बार ॲट लॉ. ठरवलं असतं तर त्यांनी नोकरी छान मिळाली असती. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नोकरी मिळाली असती की दोन मिळत होती. परंतु त्यांना स्वतःची नोकरी नको होती. इथल्या 9 कोटी लेकरांना भाकर द्यायची होती. 9 कोटी लेकरांच्या अंगाला कपडा द्यायचा होता. इथल्या आईच्या अंगाला साडी गुंडाळायची होती. तिला माणसात आणायचं होतं. तिला माणसाबरोबर चालायला शिकवायचं होतं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या डिग्र्या समाजाच्या प्रति वाहिल्या. आज उच्च डिग्री घेतलेली माणसं जी आहेत, ही समाजाची सेवा करतात का? हे बाळा राहू दे, थांब जरा. हे बाळा नंतर वाटा. काय झालंय? त्यांचे कान माझ्याकडे तुझ्या हातात ते आहे. खाण्यामध्ये त्यांनाही कळणार नाही. 5 मिनिटाची बोलत त्यांनाही कळणार नाही, तुलाही कळणार नाही. तू आपला दंग आहे वाटण्यात. बाबासाहेब जर आम्हाला कळाले असते तर समाजाचं आजचं चित्र वेगळं असतं. बाबासाहेब जर कळाले असते तर समाजाचं चित्र वेगळं असतं. बाबासाहेबांची अपेक्षा होती की शिकलेला समाज हा माझ्या समाजाला शहाणं करेल. बाबासाहेबांना वाटतं की शिकलेला समाज माझ्या समाजाला शहाणं करेल. परंतु झालं उलट. शिकलेला जो आहे तो आपल्या तालात राहिला, आपल्या घरात राहिला, बायकोच्या काखेत राहिला. बायकोनी त्याला कमरेचा रुमाल म्हणून वापरला. अशी परिस्थिती आजला समाजाची झाली. आणि म्हणून या धम्मरथाचं प्रयोजन ते आहे की सर्व जातीच्या माणसांना, उपासकांना आणि उपासिकेंना कुठल्याही जातीचा भेदभाव न करता त्यांना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व हे शिकवणं हे गरजेचं आहे. जे भगवान बुद्धानं जगामध्ये पहिल्यांदा अखिल मानवाला दिलेलं आहे. पुन्हा एकदा बुद्ध आपल्याला जागा करून द्यावं लागणार आहे. केवळ बुद्ध न अनुसरल्याने या देशामध्ये भ्रष्टाचार मोकाळा, या देशामध्ये बलात्कार मोकाळा, सगळं वाटून झालं. इतकंच नाही, जे काही बिंदोक वैचारिक पातळी नसणारी जी देश आहेत, आम्ही जेव्हा इथे म्हणतो युद्ध नको, कोण हवा? बुद्ध हवा. आणि बाहेरच्या देशामध्ये काय चाललेलं आता? युद्ध चाललेले. जिथे बुद्ध गेला तिथे युद्ध झालं नाही. आता हे बुद्धालाही संपवायच्या पाठीमागे लागलेले आहे. मुळात तर पहिलं बुद्धाचं वाटोळ केलंच. वेगवेगळे पंथ पाडून बुद्धाचं वाटोळ तर त्या टायमाला केलंच. पण आता सुद्धा बुद्धाच्या विचाराचा विध्वंस होत आहे. आदित्यनारायण पाळत नाही, चोरी होतेच आहे, भ्रष्टाचार होतच आहे. 30-40 वर्ष नोकरी केलेला माणूस 15,000 पेन्शनवर जगतो आणि आमदार झालेला माणूस 5 वर्ष नोकरी करतो, 50,000 घेतो. पहा ना, विकेंद्रीकरण कसं झालं. सगळं काय झालं? विकेंद्रीकरण झालं. जो मरतोय त्याला खुशाल म्हणून दिलं आणि तो 4-5 वर्षासाठी होतोय. तर एक आमदार समजा झाला, तो कमीत कमी पुढच्या 5 पिढ्यांना पूर्ण एवढं करतो की नाही? अरे आपला बाप जेव्हा गेला, बाबासाहेब लाल बहादूर शास्त्री जेव्हा गेले, अक्षरशः त्यांची काय प्रेताची अवस्था झाली होती. आपल्या बापाचं प्रेत दिल्लीवर दादरला आणायला होते का आपल्याकडे पैसे? बाबासाहेब 3 खात्याचे मंत्री होते. 3 खात्याचे मंत्री होते. म्हणून बाबासाहेब ज्या पद्धतीनं पचायला पाहिजे होता, ज्या पद्धतीने यायला पाहिजे होता, तो माणसांमध्ये आला नाही. माणूस कुठल्याही जातीचा असो, आम्हाला जातीचं काहीच नाही. त्या माणसानं स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आणि सत्तेचं विकेंद्रीकरण हे जर पाळलं तर पुन्हा या देशामध्ये
बुद्धाच्या विचाराचं राज्य निर्माण होऊ शकेल आणि पुन्हा संवैधानिक मूल्ये जी आहेत, संविधानाची जी मूल्ये आहेत, ती मूल्य रुजवणं आणि ती रुजवलेली मूल्य समाजामध्ये प्रसारित होणं याला अत्यंत मोलाचं महत्व आहे. ते झालं असतं, पण केवळ आम्ही हे महामानव त्यांना समजून न घेता, महामानवांना समजून न घेता आम्ही महामानवांना जाती जातीमध्ये विभागलं. आणि जेव्हा आम्ही महामानवांना जातीमध्ये विभागलं गेलं त्याच दिवशी या देशाचं आणि या माणसाचं वाटोळ झालं. लक्षात घ्या, त्याच दिवशी वाटोळ झालं. आता बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वासाठी संविधान लिहिलं, बरोबर आहे. तरी म्हणताना काय म्हणतो आपण, दलितांचे नेते बाबासाहेब. कोणी सांगितलं बाबासाहेब दलितांचा नेता होते? बाबासाहेब दलितांचे नेता नव्हते, बाबासाहेब या देशाचा बाप होता. हे आपल्याला समजलं पाहिजे. ज्याला तुम्ही राष्ट्रपिता म्हणता, 32 साली जर आपल्या बापानं पुणे करारावर जर सही केली नसती तर गांधीजी केव्हाच गेले असते. त्या राष्ट्रपित्याला वाचवणारा जर गांधीजी या देशाचा बाप आहे तर त्याला वाचवणारा कोण आहे? महाबाप. आम्हाला या सगळ्या नेत्यांमध्ये अशा पद्धतीचं वर्गीकरण न करता आम्हाला प्रत्येक महामानव समजून घेणं गरजेचं आहे. आम्हाला संत समजून घेणं गरजेचं आहे. हे सगळेच, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचा केव्हा झाला हे आम्हालाच कळत नाही, आणि बाबासाहेब महाराजांचा केव्हा झाला हे कळत नाही. फुले ते बरे, महात्मा ज्योतिबा फुले तर बरेच दिवस बाबासाहेबांच्या याच्यामुळे थोडेसे उपेक्षित राहिले. आता कुठेतरी माळी बांधवांना फुले कळायला लागले. माळी बांधवांना आता कुठेतरी फुले कळायला लागले. ही फार कौतुकाची गोष्ट आहे, फार कौतुकाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगू, बाबासाहेबांना पचवणं एक वेळेस सोपं आहे. माळी समाजाचे भावंड आहेत नाही तर गेले का? बघा, बाबासाहेबांना पचवणं एका वेळेस सोपं आहे, पण फुल्यांना पचवणं प्रचंड अवघड आहे. प्रचंड प्रचंड. त्यांचे जर अखंडातले काही काव्य जर तुम्हाला सांगले तर तुमचं सुद्धा डोकं हले. फार 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 वाट. फुल्यांनी इतकं भयान लिहिले, म्हणून तर त्यानंतरचे ब्राह्मण असे म्हणत होते की फुले ही देशाची घाण आहे, घाण. ते म्हणत होते. बाळ गांगलने त्याच्यावर लिहिलेलं आहे, पीएचडी केली त्याच्यावर, आणि त्या पीएचडी त्याच्यात हा शब्द आहे की फुले ही देशाची घाण आहे. नंतर त्याचं वाटोळ झालं, कसं केलं तो भाग वेगळा, त्याच्याशी नाही. पण सांगायचं काय की माळी बांधवांना सुद्धा फुले कशा पद्धतीने कळाली पाहिजे. अजूनही जवळजवळ 85 ते 90% ब्राह्मण आपल्या माळी बांधवांच्या घरामध्ये फुल्यांचा फोटो नाहीये. फोटो आपल्या बापाचा तर लांबच राहिला, पण आपल्या बापा शेजारी कोणाचा फोटो असतो? फुल्यांचा असतो, छत्रपती शिवरायांचा असतो, आम्ही शाहू महाराजांचा असतो. आम्ही काय ठेवतो? कारण आम्हाला त्याची आकलन करण्याची शक्ती बाबासाहेबांनी दिली. या सगळ्या महामानवांना तुम्ही स्वीकारा. एखाद्या मराठा बांधवांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीला कधी बाबासाहेबांचा फोटो ठेवणार आहे का? नाही ना. का ते काय समजतात? महाराष्ट्र बॅरिस्टर, त्यांनी त्यांच्यासाठी केलं. अरे ज्या देशाच्या संविधानामध्ये तुझ्या भाकरीवर, तुझ्या विचारावर तू जे बोलतोय त्याच्यावर तुला जर स्वातंत्र्य दिले तर तुझाही बाप आहे, माझाही बाप आहे. बाप कळाला नाही. काय कळालं नाही? की इथल्या व्यवस्थेनं तुमचं मन परिवर्तन होण्याच्या ऐवजी तुमच्या मनामध्ये गढूळ पाणी सोडलं आणि तुम्हालाही जातीमध्ये वाटलं गेलं. म्हणून जातीत आपण न मरता वसुधैव कुटुंबकम, हे विश्व माझं घर आहे, बुद्ध जे सांगतात ते त्रिवार सत्य आहे, आणि त्या सत्याच्या विचारानं आपण सर्वांनी चालायला पाहिजे. एवढी साधी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय बुद्ध. जाऊ का? सालाबादप्रमाणे याही वर्षी आयुष्यमान मामा सर्वांचे लाडके नेते, आपले सर्वांचे आदर्श प्राध्यापक दिवा बागुल सरजी यांच्या मुख्य नेतृत्वाखाली धम्मरथ हा पिंपरी चिंचवड शहरातून देवरोड ऐतिहासिक धर्मभूमी इथे नतमस्तक होऊन दीक्षाभूमी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आपल्याला स्वतःला आणि आपल्या सर्व अनुयायांना दीक्षा दिली. त्या ठिकाणी हा रथ जात आहे. 15वं का 16वं वर्ष त्यांचं आहे.
माझे बंधू धर्मपाल तंत्रपाळे, आमच्या सुनबाई धाकट्या भगिनी सिंधुताई धर्मपाल तंत्रपाळे, या दोघंही पती पत्नीच्या माध्यमातून आणि या ठिकाणचे सर्वच आपल्या समाजाचे सर्वच नेते, सर्वांचे नावं घेत नाही, आदरणीय व्यासपीठ सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी या धर्मरथाचं स्वागत करण्यात आलं. गायकवाडजींनी या ठिकाणी अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवला. कडलक साहेब वगैरे व्यासपीठावर आहेत, माझ्यासोबत आलेले सोलापूर जिल्ह्यातून येवगावला असतात विठ्ठलराव कांबळेजी आणि त्यांचे मेवणे दत्ताभाऊ कांबळेजी ही या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुण्यांना लाभले. योगायोगानं आमची नात तिला कराटेमध्ये जिल्हा आणि राज्यस्तरीय गोल्ड मेडल मिळालं. आता ते नॅशनलला चंदीगड पंजाबमध्ये जाईल. तिचाही वाढदिवस आमचं पालकत्व आपण स्वीकारून, म्हणजे आता मी पुण्यातून येतोय, माझे मिसेस वगैरे धरून, आणि त्याच्या आधी तुम्ही आमची जबाबदारी स्वीकारली त्याबद्दल तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. तिचा 9 वर्षाची पूर्ण झाली, 10व्या वर्षात तिनं पदार्पण केलं. हां तुषार भाऊ जगताप. हां फक्त वय सांगितलं तर मग चांगलं बरं वाटतं. किती वाट काय हरकत. तर आमच्या नातीचा वाढदिवस, तिला नात म्हणत नाही आम्ही, आमची मुलगीच आहे ती. तर मला 2 मुलानंतर मुलगी नव्हती म्हणून तिला मी मुलगीच मानलेलं आहे. तर अभिज्ञा उर्फ अनन्या पंकज तंत्रपाळे, वय वर्ष 9 आता पूर्ण होती, 10व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे तिने. सर्व गुण संपन्न ती आहे. आता जुडो, कराटे वगैरे, भाषण, शाळेमध्ये सर्वच प्रकारची कलागुण तिच्या अंगात आहे. असे तिची चांगली या ठिकाणी प्रगती हो. त्याचप्रमाणे तुषारभाऊ जगतापजी यांचंही या ठिकाणी 33 वर्ष पूर्ण होऊन 34व्या वर्षात त्यांचं पदार्पण झालं. या धम्मरथाच्या चळवळीचे ते या ठिकाणी एक चांगले अनुभवी सदस्य आहेत. त्यांना सुद्धा विश्व बेस्ट ऑफ लक त्यांचं आणि आमच्या अभिज्ञा यांचं भावी जीवन पुष्प वैशाखी पौर्णिमेच्या पूर्णचंद्रासारखं प्रकाशमान व्हावं, त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो. सर्व शिकत असतील तर त्यांनी नक्कीच IAS IPS व्हावं, शिकत नसतील तर चांगले व्यावसायिक मोठे व्हावे. आणि आमची रिटायर निवृत्त पोलीस आयुक्त पुणे शहर, मला टीका नाही करायची कोणावर, कोणाचं नाव मोठं घ्यायचं नाही मला, पण आता जे पुण्यावर चाललंय ते की नेतर वावळ हडप केलं वगैरे, ते असेच जातात, ते अशाच गुणांनी जातात ते. म्हणून आमची अभिज्ञा हे 100% IAS IPSच्या कॅडरमध्ये राहील. घरातल्या पालकत्वाने ते जबाबदारी ती स्वीकारावी. माणसाच्या आयुष्यात कोणाचं काही खरं नाही, परंतु नक्कीच तिने प्रगती करावी अशा प्रकारची मी तिलाही शुभेच्छा देतो. तुषार भाऊलाही चांगली शुभेच्छा देतो आणि ह्या धम्मरथ चळवळीला मनापासून शुभेच्छा देतो. पंकज आणि नितनताई पुढे 2च मिनिटं फक्त तुम्ही नाश्ता करेपर्यंत हे सगळं या ठिकाणी आपण करतोय. या पुढे नितनताई पुढे. दुसऱ्या सुनबाई सायली तुम्ही नका असला उभे राहा फक्त ह्या बाजूला. चला ओके समोर बघ. चल रेडी चलो.